चिमूर लोकसभा मतदारसंघातले भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी भाजपाकडून आज रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। भर उन्हात मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार रॅली काढली। दरम्यान या रोड शो मध्ये मतदारांशी संवाद साधत अशोक यांनी मतदान करण्याचं आवाहन केलंय। तर मोदींच्या नेतृत्वात केंद्रात भाजपाचंच सरकार येणार असल्याचा विश्वास अशोक नेते यांनी व्यक्त केलेला आहे। भाजपचे उमेदवार अशोक नेते यांनी गडचिरोली शहरातून आज रॅली काढली। आपल्यासोबत स्वतः अशोक नेते, आपण त्यांना विचारूया नेमकं काय परिस्थिती आहे। भाऊ मला सांगा, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, आता तुम्ही रॅली काढली, शक्ती प्रदर्शन, काय परिस्थिती आहे? येणाऱ्या 19 तारखेला आजपासून केवळ 2 दिवसाने लोकसभेची निवडणूक होत आहे। ही निवडणूक अहम निवडणूक आहे। या जनतेचं आणि देशाचं भवितव्य बदलणारी अशी निवडणूक आहे। त्यामुळे भवितव्य बदलणारी निवडणूक जर असेल, या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं काळाची गरज आहे। कारण त्यांनी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला, अनेक निर्णय गोरगरीब सामान्य जनतेचे त्यांनी घेतलेले आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह। आम्ही स्वतः पूर्ण लोकसभा क्षेत्रात फिरलो, सर्व आमचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत। मतदारामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह, त्यामुळेच आज रॅली शेवटचा दिवस असल्यामुळे आज रॅली आम्ही काढली आहे आणि या रॅलीमध्ये जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे। निश्चितच हा प्रतिसाद येणाऱ्या 19 तारखेला जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये कमळ चिन्हावर बटन दाबून हा प्रचंड मतांनी निवडणार, हा मला विश्वास आहे। एकूणच आपण जर बघितलं तर या मतदारसंघातली ही लक्षवेधी लढत आहे। सर्वाधिक लांबवर पसरलेला हा मतदारसंघ आहे, त्यामुळे या प्रचाराचा निष्कर्ष काय निघतोय पाहणं महत्त्वाचं ठरेल। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेक।